27 वर्षांनंतर देशाच्या राजधानीमध्ये भाजपचं कमळ फुललं तर मोदींच्या उदयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदाच भाजपकडे। गेल्या वेळेच्या 8 जागांवरून यंदा भाजपची 47 जागांवर मुसंडी। दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का तर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा 4089 मतांनी पराभव। भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर तर मनीष सिसोदिया यांचा 900 मतांनी पराभव। दिल्लीकरांनी या ठिकाणी दिल्लीला आपदामधून मुक्त केलं। पंतप्रधान मोदींचा आपवर हल्लाबोल। दिल्लीमध्ये विश्वास आणि विकासाचा विजय। राजकारणात खोटं बोलणाऱ्यांना थारा नाही, मोदींची टीका। पहिल्या अधिवेशनातच कॅगचा अहवाल सादर करणार। भ्रष्टाचाराच्या प्रत्येक तारेची चौकशी होणार। दिल्लीकरांना जेवढं लुटलं तेवढं परत करावं लागेल। विजय मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केजरीवालांना सूचक इशारा। दिल्लीमध्ये जनतेनं दिल्लीला कौल हा मंजूर तर भाजपला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा। पराभवानंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आपच्या नेत्या आणि मुख्यमंत्री आतिशी विजयी। भाजपचे रमेश बिधुरी यांचा मात्र पराभव।